Standard 8th Subject General Science Unit Living World and Classification of Microbes. Hello dear students. In last lecture we learnt about kingdom Protista and kingdom Fungi. Today we are going to learn classification of microbes. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की सूक्ष्मजीव सर्वत्र आढळतात आणि एकूण सजीवांमध्ये त्यांची संख्यासुद्धा सर्वाधिक आहे आणि म्हणूनच त्यांची पेशी रचना, आकार, पेशीतील असणारी अंगके, त्यांच्यातील असणारे साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. Among the living organisms, microorganisms are largest in number. Hence, they are classified as follows. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत आणि त्यांची पुढील प्रमाणे विभागणी करण्यात आली आहे. Let's see the classification of microorganisms. Microorganisms are classified into two main groups, prokaryotes and eukaryotes. Now look towards prokaryotes group. All kinds of bacteria are included in prokaryotes. सर्व प्रकारच्या जीवाणूंचा समावेश आदिकेंद्रकी या गटामध्ये होतो. Let's see eukaryotes. Eukaryotes group again classified into three subgroups. One Protista, second fungi and third algae. दृश्य केंद्रकी गटाचे पुन्हा 3 उपगटामध्ये वर्गीकरण झालेले आहे. 1 आदिजीव, 2 कवके आणि 3 शैवाल. Friends, we know that microorganisms are too small. We can't see with our naked eyes. आणि म्हणूनच त्यांना ऑब्झर्व करण्यासाठी आपण सूक्ष्मदर्शकाचा वापर करतो. Microbes generally measured in the scale of 1 millionth of a meter, which is known as a micrometer. सूक्ष्मजीव सामान्यतः मीटरच्या 10 लाखाच्या प्रमाणात मोजली जातात, जी मायक्रोमीटर म्हणून ओळखली जाते. मायक्रोऑर्गॅनिझमची साईज किंवा आकार मायक्रोमीटर या युनिटमध्ये किंवा एककात मोजला जातो. With reference to the size of microbes, we have to remember 1 meter is equal to 10 raised to 6 micrometer and 1 meter is equal to 10 raised to 9 nanometer. विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भात वरील प्रमाण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. हेच प्रमाण आपण दुसऱ्या पद्धतीनेही सांगू शकतो. लेट्स सी. 1 micrometer is equal to 10 raised to minus 6 meter and 1 nanometer is equal to 10 raised to minus 9 meter. विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ताच पाहिले की क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स एकूण 4 ग्रुपमध्ये केलेले आहे. त्यातील फर्स्ट ग्रुप बॅक्टेरिया आहे. लेट्स सी इन्फॉर्मेशन अबाउट बॅक्टेरिया. साइज ऑफ बॅक्टेरिया इज गिवन 1 micrometer to 10 micrometer. बॅक्टेरिया आर युनिसेल्युलर, इंडिपेंडंट और पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम्स. बॅक्टेरिया ही एकच पेशीपासून बनलेली असते आणि ती पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. कॉलनीज म्हणजे वसाहती. काही वेळा काय होतं तर बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात. सेकंड, बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनेलिज आर अब्सेंट. जीवाणू पेशी या आदिकेंद्रकी असतात. पेशीमध्ये केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. थर्ड, दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिशन. बॅक्टेरियामध्ये होणारे जे प्रजनन आहे ते बहुधा त्यामध्ये एका पेशीचे 2 भाग होऊन होत असते. नेक्स्ट, इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो विगरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 minutes. इन फेवरेबल कंडिशन म्हणजे अनुकूल परिस्थितीत, विगरसली म्हणजे प्रचंड वेगाने. अनुकूल परिस्थितीत जीवाणू जे आहेत किंवा बॅक्टेरिया जे आहेत त्या प्रचंड वेगाने वाढतात आणि अवघ्या 20 मिनिटात त्यांची संख्या दुप्पट होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 3 वर सम बॅक्टेरियाज पिक्चर आर गिवन.
लेट्स सी. फर्स्ट कॉकस. यांचा जो शेप आहे तो गोलाकार असतो म्हणून त्याला मराठीत गोलाणू असं म्हणतात. नेक्स्ट कोकोबॅसिलस. या बॅक्टेरियाचा आकार दंडगोलाकार असतो म्हणून त्याला दंडगोलाणू असे म्हणतात. नेक्स्ट बॅसिलस. यांचा आकार दंडाकार असतो म्हणून दंडाणू. नेक्स्ट वायब्रियो. हा कॉमा शेप असतो, स्वल्पविरामाकृती असतो. नेक्स्ट स्पिरिलम. स्पिरिलम म्हणजे सर्पिल आकार. So looks once again different types of bacteria: coccus, cocobacillus, bacillus, vibrio and spirillum. Now let's see information about protozoa. याला मराठीत आदिजीव असेही म्हणतात. साइज ऑफ प्रोटोझोआ ॲप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. ॲप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे. आदिजीव यांची जी साईज दिलेली आहे ती अंदाजे 200 मायक्रोमीटर एवढी दिलेली आहे. 1. प्रोटोझोन्स आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. प्रोटोझोन्स हे सॉईलमध्ये, गोडे पाणी किंवा समुद्रामध्ये आढळतात. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स अँड आर पॅथोजेनिक. काही प्रोटोझोन्स जे आहेत ते इतर सजीवांच्या शरीरामध्ये राहतात किंवा आढळतात आणि दे आर पॅथोजेनिक. पॅथोजेनिक म्हणजे काय तर रोगकारक किंवा रोगजनक असतात. म्हणजे काही प्रोटोझोन जे आहेत ते रोगास कारणीभूत ठरतात. सेकंड, दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ यूकॅरियोटिक सेल. प्रोटोझोन्स हे एकपेशी असतात, तसेच यांची जी सेल आहे ती यूकॅरियोटिक सेल असते म्हणजे दृश्यकेंद्रकी पेशी असते. नेक्स्ट, देर इज ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोन्स. ग्रेट व्हेरिएशन विविधता. सेल स्ट्रक्चर म्हणजे काय तर पेशी रचना. ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन म्हणजे हालचालीचे अवयव, हालचाल करणारे अवयव. अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन म्हणजे पोषण पद्धती. तर प्रोटोझोआच्या पेशी रचना, हालचालीचे अवयव, पोषण पद्धती यामध्ये विविधता आढळून येते. नेक्स्ट, these organisms reproduce by simple cell division. या ऑर्गॅनिझममधील जे प्रजनन आहे ते सिंपल सेल डिव्हिजनने होते. नाऊ लेट्स सी एक्झाम्पल्स ऑफ प्रोटोझोआ. अमिबा, पॅरामोशियम. दे आर फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. अमिबा आणि पॅरामेशियम गढूळ पाण्यात स्वतंत्र जीवन जगतात. नेक्स्ट, एंटॅमिबा हिस्टोलिटिका. हा जो प्रोटोझोआ आहे हा बिकॉज ऑफ इट कॉजेस अमिबियासिस म्हणजेच आमांश होण्यास कारणीभूत असणारा हा आदिजीव आहे. नेक्स्ट, प्लाझ्मोडियम वायवॅक्स. प्लाझ्मोडियम वायवॅक्स कॉजेस मलेरिया. अँड लास्ट, युग्लिना. युग्लिना इज ॲटोट्रॉफिक. युग्लिना हा स्वयंपोषी आदिजीव आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बॅक्टेरिया अँड प्रोटोझोआ या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास केला. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 3 and 4 वर बॅक्टेरिया अँड प्रोटोझोआचे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत. ते तुम्ही तुमच्या वहीत सुंदर अक्षरात लिहा आणि त्यांचे वाचन करा.